सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुरू असलेल्या सुनावणीचा आजचा 5वा दिवस होता। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या सुनावणीत आज ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडताना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। कोर्टात नेमकं काय घडलंय बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहत आहात सकाळ। कपिल सिब्बल यांच्या आजच्या युक्तिवादाचा केंद्रबिंदू होता तो म्हणजे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय घेताना योग्य प्रक्रिया पाळली का आणि अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असताना आयोगाने पक्षाचा निर्णय घेणे योग्य होतं का। कपिल सिब्बल यांनी सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आणि नोटीस दिल्याशिवाय आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, मात्र आम्हाला तशी नोटीस देण्यात आली नव्हती असा दावा देखील सर्वोच्च न्यायालयात त्यांनी केला। याच मुद्द्याला पुढे नेत सिब्बल यांनी सांगितलं की आयोगाने ठाकरे गटाची बाजू पूर्णपणे ऐकून न घेताच निष्कर्ष काढला। लवादाला कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे का असा सवाल देखील त्यांनी यावेळी कोर्टात उपस्थित केला। यानंतर सिब्बल यांनी थेट अपात्रतेच्या प्रकरणाकडे न्यायालयाचं लक्ष वेधलं। शिंदे गटाच्या आमदाराच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेतला, हे चुकीचं होतं असा आक्षेप सिब्बल यांनी कोर्टात घेतला। कारण निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देताना आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाचा आधार घेतला होता। त्यावेळी निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार शिंदे गटाकडे एकूण 53 लोकप्रतिनिधी तर ठाकरे गटाकडे 34 लोकप्रतिनिधी होते। म्हणजे यात विधानसभेत शिंदे गटाकडे 40 तर ठाकरे गटाकडे 15 आमदार होते। विधान परिषदेत शिंदे गटाकडे एकही सदस्य नव्हता तर ठाकरे गटाकडे सर्व म्हणजे 12 सदस्य होते। लोकसभेत शिंदे गटाकडे 13 तर ठाकरे गटाकडे 4 खासदार होते, तर राज्यसभेत शिंदे गटाकडे एकही खासदार नव्हता आणि ठाकरे गटाकडे 3 खासदार होते। पण इथेच सिब्बल यांनी अपात्रतेचा पेच समोर ठेवला। शिंदे गटाच्या ज्या 39 आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित होती त्यांना जर अपात्र ठरवलं असतं तर संख्याबळाचं चित्र बदललं असतं आणि ठाकरे गटाकडेच बहुमत उरलं असतं असा युक्तिवाद सिब्बल यांनी कोर्टात केला। सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घेतला नाही तर शिंदे गटाच्या आमदारांनी नोटीसला उत्तर दिलं, पण त्यापुढे काय झालं हा प्रश्न देखील त्यांनी कोर्टासमोर उपस्थित केला। त्यानंतर सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने पक्षाची घटना आणि संघटनात्मक रचना यांचा विचार केला का यावर देखील त्यांनी युक्तिवाद केला। निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या संघटनेत मोठ्या प्रमाणावर नियुक्त पदाधिकारी असल्याचं गृहीत धरलं आणि हे पदाधिकारी पक्षप्रमुखांच्या सांगण्यानुसारच मतदान करतील असा निष्कर्ष काढला, मात्र हे गृहीतक पूर्णपणे चुकीचं असून त्याला कोणताही आधार नाही असं सिब्बल यांनी कोर्टाला म्हटलं। 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेत करण्यात आलेल्या दुरुस्तीचाही देखील यावेळी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला। सिब्बल यांच्या मते 2018 मध्ये पक्षाच्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी समन्वयक आणि समन्वय संघटक हे 2 पद जोडण्यात आली होती। त्यामध्ये 1999च्या मूळ घटनेतील सदस्यांचे अधिकार कमी झाले नव्हते, नियुक्त पद निर्माण झालं म्हणून त्या पदाधिकाऱ्यांचा मतदानाचा अधिकार संपत नाही असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला। शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत निर्णय घेणारी सर्वोच्च पद निवडून आलेली आहेत, तर सचिव, संघटक आणि समन्वयक यासारखी पद नियुक्ती केली जातात। त्यामुळे निवडणूक आयोगाने नियुक्त पदाधिकाऱ्यांच्या आधारे काढलेल्या निष्कर्ष पॅरा 15च्या नियमांच्या विरोधात आहे असं सिब्बल यांनी कोर्टासमोर मांडलं। यासाठी त्यांनी सादिक अली खटल्याचाही दाखला दिला। या प्रकरणात न्यायालयाने विधिमंडळ आणि संघटनात्मक अशा दोन्ही घटनांमधील बहुमताचा विचार केला होता का असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी कोर्टात केला। सुनावणी दरम्यान न्यायालयाने 2018च्या घटनादुरुस्तीबाबत ही प्रश्न उपस्थित केला। तसंच म्हणणं आहे का की 2018च्या घटनेत कोणताही मोठा बदल झालेला नाही असा प्रश्न सरन्यायाधीशांनी यावेळी केला। त्यावर सिब्बल यांनी होय, अगदी बरोबर असं उत्तर दिलं। 2018ची दुरुस्ती मुख्यत्वे संघटनेचा विस्तार करण्यासाठीच होती असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। दरम्यान सिब्बल यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निकालाचा फेरविचार करण्याची मागणी केली। तसेच घटनापीठाने फुटीनंतरच्या घडामोडींचा विचार करू नका असं म्हटलं असताना निवडणूक आयोगाने फुटीनंतरच्या घडामोडींचा विचार केला का असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला। सिब्बल यांच्या मते निवडणूक आयोगाने कुठेही पोहोचायचं हे आधीच ठाऊक होतं आणि त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आयोगाने स्वतःचा मार्ग तयार केला होता। याच मुद्द्यावरून त्यांनी आयोगाचा निर्णय अलौकिक नाही तर अलोकशाही पद्धतीचा असल्याचा गंभीर आक्षेप देखील त्यांनी यावेळी केला।
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी दुपारी होणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार असून त्यानंतर देवदत्त कामत युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. म्हणूनच आज सर्वांचं लक्ष मंगळवारच्या सुनावणीकडे लागलं आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात कायम ठेवणार की आयोगाच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळणार का, याचं उत्तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीत मिळणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.